नगरपंचायत निफाड येथे 1225वे संविधान जनजागृती व्याख्यान कार्यक्रम संपन्न। शासनाच्या सर्व विभागात संविधानाचा रौप्य महोत्सव वर्षाच्या महोत्सवानिमित्ताने घर घर संविधान जनजागृती राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत प्रगल्भ आणि प्रखर असे संविधान व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। सर्व प्रशासकीय विभागाचे प्रमुख यांच्या उपस्थितीत संपन्न झाले। महाराष्ट्र राज्याचे मुख्य संविधान व्याख्याते माननीय तुषारजी पगारे सर यांनी आपले संविधानिक प्रखर विचार मांडले। लोकांच्या डोक्यातील जातीचा कचरा बाहेर निघाल्याशिवाय संविधानाची उद्देशपूर्ती होऊ शकत नाही असे असंख्य मार्गदर्शक विचार आपल्या व्याख्यानातून मांडले। संविधान मंच महाराष्ट्र राज्य सदस्य माननीय राहुल सोनवणे यांनीही आपले विचार प्रकट केले। आपल्याला मिळालेले संविधानाने दिलेले अधिकार आणि कर्तव्याशी आपण प्रामाणिक आणि नैतिक असले पाहिजे असे ते म्हणाले। त्याचप्रमाणे संविधान मंच महाराष्ट्र राज्य सदस्या सौ जयश्री बोराळे यांनी महिलांचे पूर्वीचे जीवनमान आणि संविधानानंतरची समता आणि अधिकार याविषयीचे मत मांडले। सहव्याख्याते माननीय इंगळे सर तसेच माननीय अहिरे सर यांनी कार्यक्रमाचे परीक्षण करून अहवाल सादर केलाय। सदर प्रसंगी माननीय भामरे सर, सीओ श्री शरद बोडके, प्रशासकीय अधिकारी श्री विनोद त्रिभुवन, स्वच्छता निरीक्षक आणि आपली सर्व टीम, जालिंदर पवार तसेच नगरपंचायत कर्मचारी महिला वर्ग उपस्थित होते। असणारे जागतिक बदल करणं, देश हा कृषी प्रधान आहे का नाही होता, परंतु 2014 नंतर आम्ही जर बघितलं एक वेळ आम्हाला एखाद्या शासनावर दोष ठेवता येईल, प्रशासनावर दोष ठेवता येईल, पण तो वरून राजा बसत नाहीये। ज्या ईश्वराने ही सृष्टी निर्माण केलेली आहे, जो वरून राजा बसत नाहीये। मी ज्या भागात बोलतोय मला भाग्य वाटतं की ज्याला कॅलिफोर्निया म्हणतात जगातला देशातला, मी माझे नंतर देणार आहे का निवडची माझं का कनेक्टिव्हिटी आहे नंतर बोल। या मध्ये हे काम करत असताना जो अधिकारी आणि कर्मचारी कोणता प्रशासक आमदार असेल शासक ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।